ज्ञानोबरायांना मडकं दिलं नाही, ज्ञानोबरायांना कोरोनाचे अन्न दिलं नाही, तुम्ही सांगू नका. त्यांना गरजही नव्हती त्याची. मी तुम्हालाच प्रश्न विचारतो, ज्ञानोबरायांना मडकं दिलं नाही म्हणजे मांड भाजलं नाही का? मग मडकं दिलं नसल्यावर त्या कार्याची पूर्तता होईल का? तुमच्या कार्यासाठी ज्ञानोबराय थांबले का? मग तुम्ही ते सांगायची तुमचं नाही आहे, अधिकार नाही. ज्ञानोबरायांनी जगाला काय दिलं एवढं सांगितलं तर खूप झालं. कारण ज्ञानोबरायांसारखं तत्त्वज्ञान जगाला कोणीच दिले नाही महाराज. आणि तिथूनच ह्या तत्त्वज्ञानाला सुरुवात झाली. आणि अशा पद्धतीनं गुरुवाऱ्यांना खूप मोठा लढा द्यावा लागला. आणि नागपूरच्या खंडपीठात पुढं होणाऱ्या ज्ञानोबरायांचा 700वा जन्मोत्सवाचा निकाल लागला. आणि तो निकाल या मायभूमीच्या या आपेगावच्या दरम्यान निकाल लागला. म्हणून गुरुवाऱ्यांचं जे कार्य त्यावेळेला इथली जी परिस्थिती होती तर ती ही मुलाखतीत सांगण्यासारखी इथली परिस्थिती नव्हती. आज इतकं सुंदर दिसते तुम्हाला हे, इथली परिस्थितीच नव्हती. आणि अशा परिस्थितीत हे सगळं उभा करण्याचं कार्य गुरुवाऱ्यांनी खऱ्या अर्थानं ज्ञानोबरांची जन्मभूमी साजरी झाली आणि ज्ञानोबरांची जन्मभूमी सिद्ध झाली म्हणून आम्हाला पुढं काम करता आलं. आणि म्हणून गुरुवाऱ्यांचं उपकार या वारकर संप्रदायावर फार मोठे उपकार आहेत की ज्ञानोबरांच्या अद्वैत तत्वानुसार द्वैत मोडीत काढून एकमेव अद्वैत तत्व झाली चौघेजण याच क्षत्री